5 जुलैच्या मेळाव्यासाठी दोन्ही सेनेकडून जोरदार तयारी सुरू। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी। मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचं नागरिकांना आवाहन। ठाकरेंच्या शिवसेनेची कोपरेतील मंदिरात पूजा। एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघातील मंदिरात पूजा। ठाकरे बंधू कायम एकत्र राहावेत यासाठी साकडं। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी जंगी तयारी। धाराशिवमधून 10 ते 15 हजार कार्यकर्ते रवाना होणार। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, कार्यकर्त्यांची इच्छा। हिंदी सक्ती दोन्ही धोरण महायुती सरकारने रद्द केल्यानंतर उद्याच्या विजयी मेळाव्याचा आजपासूनच जल्लोष। ठाण्यात दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेळाव्याचा टीजर जारी। आता ठाकरेंनी पुन्हा हाक दिली आहे महाराष्ट्राला। टीजरमध्ये महाराष्ट्रासाठी घातली साथ, मेळाव्यात सामील होण्यासाठी केला आवाहन। उद्याचा ऐतिहासिक दिवस राजकारणात नवा बदल घडवणार असेल। विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊतांचं विधान। मनसे शिवसेनेच्या विजयी मेळाव्यानिमित्त मुंबईत बॅनरबाजी। वरळी डोम इथे पार पडणार जल्लोष मेळावा। मुंबईत राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र फोटो असलेले बॅनर। दोन बंधू एकत्र येतात याचा मला आनंद। उद्याच्या मेळाव्यावर चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया। मनसैनिक नागपुरातून मुंबईकडे रवाना। 40 ते 50 मनसे सैनिक मुंबईकडे रवाना। ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोठ्या उत्साहात रवाना। ठाण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र जल्लोष। उद्याच्या विजयी मेळाव्यानिमित्त आजपासूनच जल्लोष। मराठी माणसांना लाडू वाटप करत उद्याच्या विजयी मेळाव्याचं आमंत्रण। मुख्यमंत्री फडणवीसांना हायकोर्टाचा दिलासा। याचिका नियमांना धरून नाही, कोर्टाचा निवाळा। फडणवीसांची आमदारकी रद्द करण्याची याचिका देखील फेटाळली। उद्धव ठाकरे हा आतल्या गाठीचा माणूस। रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। उद्धव ठाकरेंचा दाखवायचा चेहरा वेगळा, राज ठाकरेंनाही दिला सल्ला। पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन। कोंढवा येथील तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्यासाठी बच्चू कडूंचं आंदोलन। विधान भवन परिसरात प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक। कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पुणे दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याचं अनावरण। अनावरण सोहळ्याला उशिरा निमंत्रण मिळाल्यानं आणि व्यासपीठावर जागा न मिळाल्यानं बाजीराव मस्तानीचे 8वे वंशज शादाब अली बहादूर पेशवे मात्र नाराज। कराडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक। शिवसेनेचे जिल्हा समन्वयक राजेंद्र सिंह यादव यांच्या उपस्थितीत बैठक पार। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवईंचा विधिमंडळात होणार सन्मान। 8 जुलै रोजी होणार सन्मान सोहळा। सन्मान सोहळ्याला विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य राहणार उपस्थित। शिवसेनेत पक्षांतर्गत निवडणूक होणार। डिजिटल आणि ऑनलाईन अशा 7 टप्प्यात निवडणूक। पक्षाच्या घटनेच्या आधारावर निवडणूक पार पडणार। खासदार सुप्रिया सुळेंकडून हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये पाहणी। वाहतूक कोंडी, पावसामुळे साचणारं पाणी या संदर्भात केली पाहणी। रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत सुळेंचा अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद। गिरणी कामगार घेणार राज ठाकरेंची भेट। 9 जुलै रोजी गिरणी कामगारांचा मोर्चा। राज ठाकरे यांना मोर्चात सहभागी होण्याबाबत करणार विनंती। महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला। महामंडळाच्या महत्वानुसार अ, ब, क अशी वर्गवारी केली जाणार। सर्वाधिक आमदार असल्यानं भाजपच्या वाट्याला 48% पद येणार। न्यायमूर्ती यशवंत वर्मांवर लवकरच महाभियोग चालवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महाभियोग आणण्याची शक्यता। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर। भाजपच्या बैठकीत फडणवीसांचा आमदारांना कानमंत्र। कॉन्ट्रॅक्ट टेंडरच्या मागे लागू नका, फडणवीसांचा कानमंत्र। कोल्हापुरातून शेतकरी पंढरपूरकडे रवाना। सतेज पाटील, राजू शेट्टींच्या नेतृत्वात पंढरपूरला रवाना। शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, विठ्ठलाला साकडं घालणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।